मी 2015-16 साली बायोलॉजी कॉलेजमध्ये होतो बी एला. नंतर शिक्षण पूर्ण केलं. नंतर पोलीस भरतीच्या तयारीला लागलो. 2-3 मित्र भेटले आणि अगोदर पोलीस भरती काय असते माहीत पण नव्हते, कारण 12वी पास माणूस पोलीस होतो हे पण माहिती नव्हतं. आणि मग खेळाची आवड होती. कॉलेजमध्ये खेळलो होतो, विद्यापीठाला खेळलो होतो, कुस्तीमध्ये पण सिलेक्शन झालं होतं. नंतर पोलीस भरतीची तयारी सुरू केली. छान मित्र भेटले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्ष तयारी केलो. पहिल्या वर्षी 2017ला हाईटच बसली नाही. मग असं कळालं की आता हाईट बसत नाही. शिक्षण बी ए झालं होतं, नोकरीचे असे वांदे. म्हणलं आता काय करावं. परत तयारी सुरू केली. 1 वर्ष रनिंग परत केली आणि हाईट बसली. जशी हाईट बसली मध्ये ग्राउंडला क्वालिफाय झालो. मला असं वाटलं मी लागलोच, कारण नंतर माहीत नव्हतं काय करायचं. हाईट बसली, ग्राउंड केलं, लेखीचा अभ्यास काहीच नव्हता. परत कटलो. 25 मार्कानं कटलो आणि 25ला 25 गणितं चुकले होते, कारण गणिताचं काहीच येत नव्हतं. परत गणिताचा अभ्यास सुरू केलो. 1 वर्ष दिवस रात्र फक्त गणिताचा अभ्यास केलो, दुसरं काहीच केलं नाही. ग्राउंड, गणिताचा अभ्यास, बाकीचे चांगलं होतं, जी के वगैरे. नंतर 2018ला मुंबईला भरती मारली. ग्राउंड पण चांगलं आलं. 92 ग्राउंड आलं, 85 लेखी आली आणि टोटल भरून सिलेक्शन झालं. खरं तर हे सांगण्यासाठी मी स्टेजवर आलो नव्हतो, पण सरांनी आग्रह केला म्हणून मी सांगितलं. दुसरंच बोलायसाठी स्टेजवर आलो होतो. त्यासाठी थोडं. तर एक स्टोरी मी ऐकली होती, खूप छान स्टोरी आहे. एकदा जंगलाला आग लागते. खूप मोठं जंगल असतं, अमेझॉनसारखं. जंगलाला आग लागते. सर्व प्राणी पळतात. आग लागली, वाघ पळतो, सिंह पळतो, हरिण पळतो, सगळे पळत असतात जंगलाच्या बाहेर. फक्त एक चिमणी असते, चोचीमध्ये पाणी भरते आणि जंगलामध्ये नेऊन टाकते. सगळे प्राणी वेड्यातून काढतात, अरे तुझ्या एवढ्याने काय होणार आहे, एका थेंबाने काय होणार आहे. हरिण पण तसेच बोलतो, सिंह पण बोलतो, सर्व प्राणी बोलतात. मग जेव्हा चिमणी बोलते की जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव पळणाऱ्यामध्ये नाही तर जंगलाला वाचवणाऱ्यामध्ये येईल. मला फक्त एवढं काम करायचं. जसं श्रीरामांनी समुद्रावर राम सेतू बांधत होते तेव्हा एक खारुताई पण मदत करत होती, तेवढीच मला मदत करायची. आणि आजकाल तेवढीच मदत करायला लोक तयार नाहीत. आग लागली, पळा पळा पळा. मी झाड लावणार नाही, मी स्वच्छता करणार नाही, मी काय करणार नाही. पदाधिकारी निवडून दिले ते करतील, नजर आहे. आणि सरांनी आता एक दुसरा विषय मांडला होता की दूध आपण गाईपासून वगैरे वापर करतो. तर भारत जगामध्ये एकमेव असा देश आहे की तो गाईची पूजा करतो, गाईला गौमाता मानतो. एकमेव देश आहे. आणि सगळ्यात दयनीय अवस्था गाईची ही भारतामध्येच आहे. सगळ्यात दयनीय अवस्था आहे. मोठे कत्तलखाने सुरू आहे आणि याला जबाबदार आपण आहोत. मग कसे जबाबदार आहोत? त्याचं कारण आहे दूध. कारण आता पहिले तरी बरेच लोक होते की घरी गाय किंवा म्हैस जे प्राणी होते म्हातारे घेऊन घरी मरायचे, त्यांना शेतामध्ये पुरायचे. पण आता ते बंद झालेलं आहे. गाय म्हातारी झाली, बैल म्हातारा झाला, खाटकाला देऊन टाका, तो कुठं जातो? कत्तलखान्यात. मग याला जबाबदार कोण आहे? आपलं दूध आहे. ते दूध नाही, ते रक्त आहे. आता हे थोडं कळायला वेळ लागेल, पण याच्यावर थोडा विचार करायला पाहिजे. कारण आपण दूध खातो, जोपर्यंत गायीचा यूज आहे तोपर्यंत गायीचा यूज करून घेतो. ज्या दिवशी गायीचा यूज संपला, गाय खाटकाला. ब्राझील नंतर भारत 2 नंबर असा देश आहे जो गायीचं मांस निर्यात करायला भारत जगामध्ये 2 नंबरला आहे, गायीचं मांस निर्यातीमध्ये. आणि आपण गायीला देव मानतो. 33 कोटी देव गायीमध्ये असं बोलतो. आणि गायीची अवस्था ही आहे. गायीचीच नाही, कोंबड्या, बकऱ्या, सर्वांची अवस्था दयनीय आहे. सर्वजण कटलेले. सगळ्यात मोठं ग्लोबल वॉर्मिंगला कारण असेल तर ते आहे मांसाहार. आणि मांसाहार कोणी बोलायला तयार नाही. त्याच्यापेक्षा मोठं कारण आहे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ कोणीच बोलायला तयार नाही, कोणीच रिकामा नाही. आणि मिथेन वायूचं तर बोले मिथेन वायू हा ग्लोबल वॉर्मिंगला सगळ्यात मोठा धोका असणारा ग्रहित वायू आहे. मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड
सगळ्यात जास्त मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड निघतो मांसाहारामधून. जेवढ्या गायी कटतील, जेवढ्या बकरे कटतील, जेवढे कोंबडे कटतील, जेवढा मांसाहार वाढेल तेवढी ग्लोबल वॉर्मिंग वाढणार, 100% वाढणार. याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे. आणि त्याच्यानंतर आहे आपला भोगवाद. अमेरिका सर काय बोलले, पण वाईट वाटत गेलं सर, पण थोडं बोलतो. सर बोलले अमेरिका महासत्ता आहे. अमेरिकेतला एक माणूस 68 टन प्लास्टिक यूज करतो एका वर्षामध्ये. 68 टन प्लास्टिक यूज करतो एका वर्षामध्ये. भारत तिथं फक्त 8 टन, म्हणजे फक्त 8 का 10 टन यूज करतो एका वर्षामध्ये एक माणूस. मग महासत्ता कोण आहे? अमेरिका महासत्ता नाही, पण अमेरिकेने वाट लावली सगळ्या देशाची, सगळ्या पृथ्वीची वाट लावली. याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. अमेरिका असो, चायना असो, एवढा भोगत वाढा, एवढा भोगत वाढा. चायनामध्ये तर मुंगीपासून, माणूस तर सोडा, तर मुंगीपासून सगळे प्राणी खातात, एका प्राण्याला सोडत नाहीत. उंदरं, बेडके सगळे प्राणी खातात. मग यांना जगायचा अधिकार आहे की नाही? सर्व प्राण्यांना जगायचा अधिकार आहे की नाही? सर्वांना जगायचा अधिकार आहे. प्रकृतीला सगळे जीव, माणूस असो का मुंगी असो, कोणता प्राणी असो, सगळे समान आहेत. पण माणूस श्रेष्ठ आहे आणि सगळ्याचं शोषण हा माणूसच करतोय. चंद्रावरून माणसं येत नाहीत. पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंग वाढली, माणूसच कारण नाही, चंद्रावर माणसं कारण नाही त्याला. आणि खेळाविषयी थोडं सांगतो थोडक्यात. तर खेळाची खूप आवड आहे, कारण आज 12वा दिवस आहे माझ्या गावामध्ये. 25 वर्ष झालं सांस्कृतिक कार्यक्रम नाही, खेळ नाही, कबड्डी नाही, काहीच नाही, एक पण कार्यक्रम होत नव्हता. आज 12 दिवस सुट्टी काढून गावात आलो. सांस्कृतिक कार्यक्रम झाला. काल कबड्डीचा कार्यक्रम पार पडला. राजापूर, माळापूरचे विद्यार्थी आले होते, भोरीगाववरून विद्यार्थी आले होते खेळायला गावामध्ये. काल तो कार्यक्रम पार पडला. दुःख याचं आहे की गावातला एकही माणूस उपस्थित नव्हता. सगळे मुलं आणि मुली उपस्थित होत्या, काही तरुण मंडळी उपस्थित होते. याचा अर्थ खेळाचं महत्त्व शून्य आहे. खेळाचं महत्त्व शून्य आहे. जोपर्यंत एखादा खेळाडू घडणार नाही मोठा, तोपर्यंत आपल्या खेळाचं महत्त्व कळणार नाही. लहान लेकरू खेळायचं गेलं तर खेळू नकोस, अभ्यास कर. त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग आणि खेळाचा विषय म्हणजे माझा एक सर, माझा मित्र आहे, पाठीमाग उभा आहे, पंकज. हा दाखव पंकज, हा दाखव. खेळावर जीवापाड प्रेम करणार आहे. फक्त पद नाही म्हणून सत्कार नाही, मान नाही, पण कोण्या गोष्टीची गरज नाही. दिवस रात्र एक करतो सर खेळासाठी. आज आम्हाला आमच्या सदस्यांनी आणि आंबोरे सरांनी इथं पाठीमागे जागा आहे ग्रामपंचायतीची, तर तिथं कुस्तीचं मैदानासाठी जागा दिली आम्हाला. तर त्याचं मन लागत नाही. तो बोलतो आता जायचं, जागा भेटली आपल्याला, आताच्या आता माती घेऊन यायची, आताच्या आता माती घेऊन यायची. पंकज बोलतोय. बाकी कोणाला कळकळ असो ना असो, खेळाची कळकळ पंकजला. पद नाही, पण मान नाही, काहीच नाही, पण एवढी खेळावर प्रेम करतो ना भरपूर. आणि ग्लोबल वॉर्मिंगवर थोडं सांगितलं, काही चुकबुल माफ असावी, कारण फर्स्ट टाइम बोलतोय, कधीच बोललो नाही. आणि शेवटचा एक उद्देश आहे, गेल्या वर्षी गावामध्ये कुस्तीची पण सुरुवात केली आम्ही, कारण गावामध्ये खेळाला काही मान्यता नाही आणि खेळाचं ख पण माहीत नाही गावामध्ये. तर गेल्या वर्षी आम्ही सर कुस्ती पण स्पर्धा घेतली. यावर्षी पण कुस्ती स्पर्धा आहे आमच्या गावामध्ये. आणि कबड्डीचं पण नियोजन आहे, पण थोडं मनुष्यबळ कमी पडते, बाकी काही नाही. आणि शेवटचं एक बोलायचं होतं, जरी मी मुंबईला नोकरीला असेल, माझं शरीर जरी मुंबईला असेल, तर माझं मन प्रत्येक क्षणाला माझ्या गावात राहतं. प्रत्येक क्षणाला मी माझ्या गावाचा विचार करतो. मी असं वागलो तर माझ्या गावाचं नाव खराब होईल, मी असं केलं तर माझ्या गावाचं नाव खराब होईल कुठेतरी. म्हणून मी जेवढं होतो चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. परिपूर्ण नाही मी, पण बनायचा प्रयत्न करतो. आणि एक उद्दिष्ट आहे की माझ्या गावाचं पण नाव मोठं व्हावं. आणि जसं भास्करराव पेढे पाटील तुम्हाला माहीत असतील, सरपंच आहेत पाटोद्याचे, तर आदर्श व्यक्ती आहेत. तर त्यांच्या गावाला 2 राष्ट्रपती पुरस्कार आहेत आणि 2.25 कोटी रुपयाचं फक्त बक्षीस आहे गावाला. तर माझी पण इच्छा आहे की माझ्या गावाला पण राष्ट्रपतीचा हातकार पुरस्कार भेटला पाहिजे आणि दिल्लीला पुरस्कार भेटला पाहिजे. आणि तो भेटणार, 100% भेटणार. फक्त एक आठ आहे की मी जिवंत राहावं, बाकी काही नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. आणि काही चूक बोलून माफ असावी. आणि जर काही म्हणायला लागला असेल तर खरंच मनावर घ्याच. थँक्यू.